रसिक हो, आठवणी आई वडिलांच्या हा लोकप्रिय कार्यक्रम काही वर्षांपूर्वी आकाशवाणीवर प्रसारित झाला होता. त्यामध्ये विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी त्यांच्या आई वडिलांच्या आठवणी या कार्यक्रमातून आपल्याला सांगितल्या आहेत. रसिकांच्या आग्रहास्तव आठवणी आई वडिलांच्या हा कार्यक्रम आम्ही BMJ ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत. याचा जरूर आस्वाद घ्या. गुलमोहोर हा आठवणींचा, त्या खाली मी बसता एकांती. मग आठवीत सारे रडता, थोडे हसता. गुलमोहोर हा आठवणींचा, गोड कटू अन सुख दुःखाची किती फुले मी साठवली. आज पुन्हा मज मात पित्याची नवी आठवण आठवली. गुलमोहोर हा आठवणींचा. आठवणी आई वडिलांच्या. आठवणी आई वडिलांच्या या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आई वडील थोर असतील तर त्यांचं थोरपण त्यांच्या मुलांना जवळून पाहायला मिळतं लहानपणीच. आज आपल्याकडे मराठी साहित्यसृष्टीचे शब्दप्रभू ग.दी. माडगूळकर यांचे सुपुत्र आनंद त्यांच्या आई वडिलांच्या आठवणी सांगायला आलेले आहेत. गदिमांनी साहित्यसृष्टीत एक वैभवशाली पर्व निर्माण केलं. गदिमा ज्यांची कला लोकजीवनाशी विलक्षण समरस झाली आणि म्हणूनच जनसामान्यांच्या मनावर त्यांच्या गीतांनी कायमची रुंजी घातली. त्याने आपल्या मुलांवर संस्काराचा ठसा कसा उमटवला ते आता ऐकूया आनंद माडगूळकर यांच्याकडून. आणि त्यांच्याशी बातचीत करतायत सुधीर गाडगीळ. नमस्कार. आठवणी आई वडिलांच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आनंद माडगूळकर आलेले आहेत आणि अर्थातच आपल्या लक्षात आलं असेल की कविवर्य ग.दी. माडगूळकर यांचे ते चिरंजीव. त्यामुळे आपल्याला अण्णांविषयी भरभरून खूप काही अगदी घरातलं आनंदकडनं ऐकायला मिळणार आहे. नमस्कार. नमस्कार. मला एक सांग, तुझ्या लहानपणातले अण्णा कसे डोळ्यासमोर आहेत? त्या काळात तरी मला आठवतंय की आमच्या पंचवटीत सकाळपासून पप्पांना नेण्याकरता 2-4 प्रोड्युसर्सच्या दिवसाभरात गाड्या यायच्या. ते सारखे यायचे जायचे, त्यांच्या भोवती मित्रांचा गराडा पडलेला असायचा आणि आम्ही मुलं अशी थोडीशी बाहेरच्या वर्तुळात असल्यासारखे बाहेरूनच दबकून त्यांच्या आता सगळ्या दिनक्रमाकडे बघत असायचो. आणि तसे ते रागीट होते बाबा, म्हणजे आम्हाला त्यांची खूप भीती वाटायची तशी. पण मग तुम्हाला त्यांच्या कुठेही मध्ये लढीवाळपणे लुटबुडाल सुद्धा वाव नव्हता का? अजिबात नाही. म्हणजे गीतरामायणाच्या वेळची तुला एक सहज आठवण सांगतो की एक पत्रकार त्यांच्याकडे मुलाखत घ्यायला आला होता आणि पप्पांनी असं सांगितलं की त्यावेळेला श्रीरामाला रावणाचा त्रास झाला होता, तर मला सुद्धा श्रीलंकेचा त्रास होतो. तर त्या पत्रकाराला थोडं आश्चर्य वाटलं. तो म्हणला हे कसं काय? म्हणलं असं आहे की आमची पोरं सिलोन रेडिओ इतका ऐकत असतात म्हणले की त्यामुळे मला इथे लिहायला ताप होतो भयंकर. हे त्यांचं आणि त्यांची ती लेखन समाधी असायची. त्यांचं मुळात व्यक्तिमत्व म्हणजे पुलंनी तर असं म्हटलेलंच आहे ना की कळायच्या आतच ते त्यांचे धाकटे भाऊ होऊन गेले होते. अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांची पंचवटीमध्ये विशिष्ट ठिकाणी बसायची अशी जागा होती का? आणि त्या खोलीत तुम्ही कितपत जात होतात? सांगतो ना, आमच्या बंगल्यातला वरचा मजला जो होता ती त्यांची लिखाणाची जागा. आणि मी तुला सांगतो, विद्याताईंची त्यांच्या लिखाणावर, त्यांच्या व्यक्तिमत्वावर अशी, म्हणजे नवरा म्हणून तर प्रेम असेलच, पण त्यांच्या व्यक्तिमत्वावर इतकी विलक्षण श्रद्धा होती की तो हॉल ते एखाद्या पूजेसाठी कशी तयारी करतात ना, वा वा वा, तशा तऱ्हेने ती सजवायची की सुंदर एकाच रंगाचे सगळीकडे आभरे घातलेले 2 अशा बैठकी असायच्या समोरासमोर, जोड तक्क्यांच्या, फुलांचा गुच्छ ठेवलेला, उदबत्त्यांचा सुवास, त्यांच्या सगळं ते पानाचं तबक अतिशय चकचकीत घासून बाजूला ठेवलेलं, त्यांचं लेखन साहित्य, कोरे कागद असे ठेवलेले, अशी एखाद्या पूजेसारखी त्यांच्या लेखनाची तयारी केलेली असायची. आणि मग ते 9च्या सुमाराला त्यांच्या लेखनाला जी सुरुवात करायचे ती अक्षरशः माझा असा तर्क आहे की दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांची ती लेखनाची बैठक सारखी चालू. आधी सिनेमाच्या गाण्यांच्या निमित्ताने, नंतर आमदारकीमुळे
अण्णा घराबाहेर जास्त असणार तर तुमच्या वाटेला कितपत यायचे, म्हणजे निदान सणावाराला, वाढदिवसाला असं बरोबर होतात का? त्यांचा असा एक परिपाठ असायचा की दिवसा जरी कोणी आपापल्या उद्योगात बाहेर असलं, म्हणजे आम्ही शाळेत आहेत ते कुठे आला, रात्रीचं जेवण सगळ्यांनी मिळून बरोबर घ्यावं असा एक त्यांचा दंडक होता. आणि ते जेवण म्हणजे नुसतं जेवण नसायचं, म्हणजे त्या जेवणाच्या निमित्ताने प्रत्येकाला आपले दिवसाभराचे काय काय उद्योग चाललेत ह्याची त्यांना थोडक्यात माहिती द्यावी लागायची. मग ते कदाचित साधक असायचे, कदाचित बाधकही असायचे. मग त्यानुसार त्यांचा मूड बदलता असायचा. आणि खरं सांगायचं ना, आमच्या पंठ्यावरती ते जे डायनिंग टेबल आहे ना, ते डायनिंग टेबल म्हणजे बाय इटसेल्फ इट्स अ प्लेस टू वॉच, की तिथं कोण कोण लोक आतापर्यंत येऊन गेले तरी. आणि म्हणजे पुभा भावे, पु ल देशपांडे, बाळासाहेब ठाकरे मला आठवत आहेत तिथं आलेले, वसंतराव सबनीस आठवत आहेत, सुलोचनाताई तर नेहमीच यायचा, रेखाताई चित्राताई यायच्या, सिनेमातले, नाटकातले, साहित्यातले असे मला कधीतरी दामू केंकरे तिथं आलेले आठवत आहेत, दाजी भाटवडेकर आलेले आठवत आहेत. अण्णांना खुद्द जेवताना काय आवडायचं? आम्ही सगळे मूळचे माडगुळ्याचे, आम्ही मांडेशी माणसं, आम्हाला तिखटाची भयंकर हौस. स्पेशली बाजरीची भाकरी आणि पिठलं आणि मिरचीचा ठेचा वगैरे असा जर मामला असला ना तर आम्ही खुश. म्हणजे तुला गंमत सांगतो की गावाकडनं कोणतरी यायचं आणि टाळते रेल्वेने यायचे, ते रात्री 2-3 ला कधीतरी येऊन पोचायचे पहाटे. परंतु आता आमचा श्यामकाका आला किंवा कोणी आलं गावाकडनं तर एक असा ठरलेला नियम होता की त्यांनी येताना शेतातल्या बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी बांधून आणायच्या. आणि मग तुला गदिमांचं खरंच सांगतो की त्यांना इतका आनंद व्हायचा. मग ते रात्री 3 वाजलेले असते तरी उठून अर्धी भाकरी बसवल्याखेरीज त्यांना समाधान. काय म्हणतंय? अत्यंत प्रेम त्यांचं त्यांच्या गावाकडच्या शेतीवर, तिथल्या अन्नावर विलक्षण प्रेम होतं त्या माणसाचं. त्यांचे कपडे मी जे काही पाहिलंय ना ते अगदी नेटके नेमके असायचे. तर ही काळजी विद्यार्थी घ्यायच्या का त्यांनाच आवड होते? ते एकदा घातलेला शर्ट ते एकदा काढला की ते तो पुन्हा घालत नसत. पहिल्यांदा ते सिल्क वगैरे वापरत असत, नंतर खादी वापरायला लागले काँग्रेसमध्ये गेल्यानंतर. आणि चुकून जरी एखाद्या त्यांच्या बनियनला जर भोक पडलेलं असलं ना तर ते त्या भोकात बोट घालून ते संपूर्ण फाडून टाकत असत, अशी त्यांची पद्धत होती. पहिल्यापासून मी सांगू काय, रॉयल पर्सन. सहज तुला एक आठवण सांगतो की ते एस्टॅब्लिश झाल्यानंतर त्यांचा असा एक परिपाठ होता की ते बाहेर जायचे, ते आयदर चालत तरी जायचे किंवा टॅक्सीने तरी जायचे. त्यांचा एक रुवा होता त्यांचं तुझ्या लक्षात राहिलेलं अण्णांचं भाषण कुठलं आहे? कारण मला आठवत आहे टिळक रोडवरच्या साहित्य परिषदेच्या छोट्याशा हॉलमध्ये त्यांनी अनेकदा भाषणं गाजवलेली आहेत. मी पण ऐकलेले, तर तू तर नक्की ऐकलं असेल. मी सांगू का, त्यांच्या भाषणाला वगैरे आम्ही फारसे कधी नाही गेलेलो. नाही गेलात? खरंच नाही गेलो. म्हटलं ना मी मगाशी तुला की एकंदरीतच आमच्यात अंतर खूप होतं. म्हणजे मी अगदी तुला साधी आठवण सांगतो की त्यांच्या 50शी निमित्त आपल्या पूनमच्या निळूभाऊ लिमे यांनी त्यांचा एक चांगला समारंभ केला होता. त्या समारंभाला आमच्यापैकी कोणीही हजर नव्हतं. काय सांगतो? खरंच सांगतो. आणि तुला कदाचित माहित असेल की पप्पा डायरी लिहित असत अतिशय छान. तर त्या डायरीत त्यांनी याबद्दलची खंत व्यक्त केली होती की माझ्या मुलांपैकी मात्र या समारंभाला कुणीही आलेलं दिसले. पण तुम्हाला जावंसं वाटलं नाही आणि भीती वाटत होती का? काय कारण होतं? भीती नाही, मी तुला खरं सांगू का, तशा तऱ्हेची जवळीक आमच्यात उत्पन्नच होऊ दिली गेली नाही असं मला वाटतं. की आमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम नव्हतं असं नाहीये. आम्हाला अतिशय त्यांच्याविषयी अभिमान होता, अतिशय प्रेम होतं. पण कुठंतरी पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्टमध्ये आम्ही तरी कमी पडलो असावं किंवा ते तरी कमी पडले असावेत असं मला. पण मग दोघांच्या मधला दुवा काय? विद्याताई होते. विद्याताई ती म्हणजे आमचा जो काही सगळा तोफखाना सुरू असायचा तो तिच्याजवळ सुरू असायचा. त्यातलं अतिशय सिलेक्टेड आणि खूप ते नाजूक साजूक करून ती कदाचित त्यांच्या कानावर घालत असेल. ते म्हणतो ना, जोर का झटका धीरे से लगे, असं त्यांना ते अगदी सॉफ्टली कदाचित कळत असावं. म्हणजे मला समजा जर गणितात 2 मार्क पडले असेल तर ती कदाचित 22 वगैरे सांगत असेल अशी शक्यता. बरोबर. त्यांच्या कुठल्या प्रीमियरला हजर राहिल्याचं आठवतंय का? 1-2 प्रीमियर्सला मी गेलोय. मला आठवतंय बोलविता धनी म्हणून त्यांचं एक चित्र होतं, त्याला मी गेलो होतो. एक गमतीशीर गोष्ट सांगतो की एकदा मी FYला नापास झालो होतो बरं, आणि मग तो निकाल लागला आणि मग मला फार वाईट वाटलं. जसं मी 2-4 दिवस अजिबात काही बोलत नव्हतो. पप्पाने माझा रिझल्ट कळला होता बरं का. 2-4 दिवस गेले आणि ते मला एकदा म्हणून, बाबा काय करतोयस रे? तर म्हटलं काही नाही, चल माझ्याबरोबर. आम्ही बाहेर पडलो आणि तू आता प्रीमियरला विचारलंस ना, दॅट वॉज अ प्रीमियर. मधुचंद्र नावाच्या एका चित्रपटाचं ते प्रीमियर होतं. काशीनाथ घाणेकर, उमा वगैरे. आणि मग ते पिक्चर बघितलं मी आणि बघता बघता एका पॉइंटला माझ्या हे लक्षात आलं की हे आज मला आवर्जून या पिक्चरला का घेऊन आले. त्यातलं एक गाणं होतं की झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, फुलला पहा सभोवती आनंद जीवन.
झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा. फुलला पहा सभोवती, फुलला पहा सभोवती आनंद जीवनाचा, झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा. वा, त्यांच्या माध्यमातून त्याने मला सूचना लिहिली, अरे एक परीक्षा म्हणजे काही सगळं जीवन नव्हे रे, यू हॅव टू वॉक अहेड. मला नेहमी असं वाटतं की त्यांनी माझं असं जे असं मन कोसळत असलेलं असं त्यांनी थोपवलं आणि छान कुठेतरी ठेवून दिलं. आनंद, अण्णानं काही तुझं गीतरमण ऐकायला मिळालं नाही, पण निदान विद्यार्थ्यांनी म्हणजे ज्या खऱ्या गाण्यातल्या, हो, त्यांनी तरी ऐकलं नक्की असेल ना. तिनं मात्र मला कार्यक्रमाला अतिशय चांगलं प्रोत्साहन दिलं आणि तिला स्वतःला गाण्याची उत्तम जाण होती. टीव्हीवर मी 80 साली वगैरे एकच मला 50 मिनिटाचा चंक आणि तो प्रचंड गाजला, म्हणजे 800 पत्र त्या काळात टीव्हीला आलेली होती, मला आठवते. त्यामुळे मला असं एक थोडंसं वाटत होतं की आपण खूप चांगलं गातो वगैरे. एकदा तिनं माझा हा समज खोडून काढला. ती मला म्हणाली की अरे आताशी तू त्या चाली नीट म्हणायला लागलास, त्या शब्दांमध्ये जाऊन ते म्हणणं की जे बाबूजी करतात ते तुला करायला अजून वेळ आहे, ते तुला साधलं पाहिजे, त्या दृष्टीनं तू प्रयत्न कर, असं त्यांचं मला सांगणं. ही स्पष्टता आईकडनं येणं याला फार मोल आहे. आणि फार गंमत बरं का, मी तिला प्रत्येक कार्यक्रमाची रॉयल्टी वगैरे द्यायचं बरं, त्या काळातल्याप्रमाणे काय 50 रुपये 100 रुपये. तर तिच्या मी पाया वगैरे पडून ते पाकिट तिच्या हातात दिल्यानंतर ती असं हसून विसून म्हणायची की असेच तुझे कार्यक्रम होत आणि अशीच तुझी रॉयल्टी मला मिळेल, असं ती फार छान पद्धतीनं सांगायची. ह्या गीत रामायणाची एखादी तरी ओल्ड टू म्हण आणि मग आपण टेपवर ऐकूच या त्यातलं गाणं. आणि मला वाटतं तसं गीतरामायणापासून, राजकारणापासून, सिनेमापासून अनेक आठवणी आहेत अण्णांच्या. आपल्याला काही एका भागात पुरणार नाहीये. तुझ्या गाण्याच्या ओळीबरोबरच आपण या पहिल्या भागाचा समारोप करूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये आठवणी आई वडिलांच्या या कार्यक्रमात. प्रभो मज एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा, या चरणाच्या ठाई माझा निश्चल भाव रहावा, एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा. वा, धन्यवाद. आत्ताच आपण मराठी चित्रपटसृष्टीत अभिजात गीतांचं पर्व निर्माण करणारे गदिमा यांचे सुपुत्र आनंद माडगुळकर यांनी सांगितलेल्या आई वडिलांच्या आठवणी ऐकल्या. त्यांच्या आणखी काही आठवणी आपण ऐकणार आहोत पुढच्या भागात. आठवणी आई वडिलांच्या या कार्यक्रमाचा पुढचा व्हिडिओ आम्ही पुढच्या आठवड्यात BMJ ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करणार आहोत. त्याच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. गुलमोहोर हा आठवणी